श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान पर्व वाचत आहोत. काल आपण वाचले वृषपर्वा देवयानीची समजूत काढण्यासाठी तिच्याकडे गेला. त्यावर तिने शर्मिष्ठेला आपली दासी होण्याचे कबूल कर अशी अट घातली. आता पुढे ही कथा आपण वाचूया आणि काय होते ते पाहूया. वैशंपायन म्हणाले, वृषपर्व्याच्या आज्ञेप्रमाणे दासी शर्मिष्ठेकडे गेली आणि तिला म्हणाली, सुलक्षणी शर्मिष्ठे, उठ. आपल्या ज्ञातीचे कल्याण करण्याची जबाबदारी आता तुझ्यावर आली आहे. देवयानीने फारच आग्रह धरल्यामुळे विप्रश्रेष्ठ शुक्राचार्य आपल्या असुर शिष्यांचा त्याग करण्यास सिद्ध झाले आहेत. खरे म्हणजे तुझा काही अपराध नाही, पण देवयानीची इच्छा आता तुला पूर्ण केलीच पाहिजे. यावर शर्मिष्ठा दासीला म्हणाली, देवयानीच्या आग्रहाकरिता जर शुक्राचार्यांनी मला तिकडे बोलाविले असेल तर तिची जी इच्छा असेल त्याप्रमाणे करावयास मी तयार आहे. माझ्या हातून घडलेल्या अपराधामुळे शुक्राचार्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये आणि देवयानीला सुद्धा माझ्यामुळे येथून जावे लागेल असे होता कामा नये. नंतर पित्याने आज्ञा केल्याप्रमाणे शर्मिष्ठा एका पालखीत बसली. तिच्याबरोबर तिच्या 1,000 कुमारिकांचा परिवारही निघाला आणि असुरांच्या त्या शोभिवंत नगरीमधून ती त्वरेने बाहेर पडली आणि देवयानीला ती म्हणाली, माझ्या सहस्त्रदासी मी माझ्याबरोबर घेऊन आले आहे. या सर्व दासींसमवेत मी आता तुझी दासी झाले आहे, तुझी परिचारिका झाली आहे. तुझे वडील तुला ज्या पतीला देतील त्याच्या घरी सुद्धा तुझ्याबरोबर यावयास मी तयार आहे. देवयानी म्हणाली, जो तुझी नित्यस्तुती करतो, जो तुला याचना करतो आणि तू दिलेल्या दानाचा जो स्वीकार करतो, अशा पित्याची मी मुलगी आहे आणि तू तर सर्व जग ज्याची स्तुती करतात अशा पित्याची कन्या आहेस. आपणा दोघींमध्ये एवढे विलक्षण अंतर असल्यामुळे माझी दासी तू होणार तरी कशी? शर्मिष्ठा म्हणाली, मोठ्या संकटात सापडलेल्या माझ्या ज्ञाती बांधवांचे कोणत्याही उपायाने कल्याण साधावे या एकाच इच्छेने तुझा पिता तुला ज्या घरी देईल त्या घरी येण्यास मी सिद्ध आहे. वैशंपायन म्हणाले, नृपश्रेष्ठा जन्मेजया, वृषपर्व्याच्या कन्येने अशा प्रकारे देवयानीची दासी होण्याचे मान्य केल्यावर देवयानी शुक्राचार्यांना म्हणाली, बाबा, आता मात्र मला खराखुरा आनंद झाला आहे. वृषपर्व्याच्या नगरीमध्ये जाण्यास आता मला संकोच वाटणार नाही. बाबा, तुम्ही फार मोठ्या योग्यतेचे ब्राह्मण आहात. तुमची प्रज्ञा अक्षरशः अपार आहे. तुम्ही प्राप्त करून घेतलेली विद्या नित्य यशस्विनी आहे आणि तुमचे सामर्थ्यही तसेच अमोघ आहे. देवयानी असे बोलल्यावर महायशस्वी विप्रश्रेष्ठ शुक्राचार्यांनी असुरराज वृषपर्व्याच्या नगरात मोठ्या आनंदाने प्रवेश केला आणि सर्व दानवांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. आता इथून पुढे आपण देवयानी, शर्मिष्ठा आणि ययाती यांची कथा वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, अशा प्रकारे बरेच दिवस लोटले आणि सौंदर्याने मुसमुसलेली देवयानी वनविहार करण्यासाठी त्याच वनामध्ये गेली. तिच्याबरोबर शर्मिष्ठाही गेली आणि शर्मिष्ठेच्या 1,000 दासींचा परिवारही गेला. पूर्वी ज्या ठिकाणी देवयानी वनविहार करण्यासाठी गेली होती त्याच ठिकाणी आपल्यावर आपल्या सर्व मैत्रिणींसमवेत तिने हर्षभरीत होऊन सर्वत्र स्वैर संचार केला. तिच्या मैत्रिणीसुद्धा मोठ्या आनंदाने क्रीडा करू लागल्या आणि मोहाच्या फुलांपासून तयार झालेली मदिरा त्यांनी प्राशन केली.
अनेक प्रकारच्या रुचकर खाद्यपदार्थांचे त्या सेवन करीत होत्या आणि वनातील मधुर फळांचा आस्वाद घेत होत्या. अशा प्रकारे त्या सर्वजणी क्रीडेमध्ये मनसोक्त दंग झाल्या असताना मृगयेसाठी निघालेला नहुषपुत्र ययाती राजा योगायोगाने त्याच ठिकाणी आला. मृगयेच्या श्रमामुळे तो फार दमला होता आणि तहानेने व्याकुळ झाला होता. पाणी शोधण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी तो त्याच ठिकाणी आला असता त्याला देवयानी, शर्मिष्ठा आणि त्यांच्या परिवारातील तरुण सुंदरी स्त्रिया दिसल्या. त्या साऱ्याजणी अतिशय बहुमोल व मनोज्ञ अलंकारांनी नटलेल्या होत्या. त्या मनसोक्त क्रीडा करीत होत्या आणि मधून मधुमाधवीचे म्हणजे मोहाच्या फुलांपासून तयार केलेल्या मदिरेचे पान करीत होत्या. त्या लावण्यवती तरुण स्त्रियांच्या परिवारात बसलेली अप्रतिम लावण्यवती आणि चारुहासिनी देवयानीही त्याला दिसली आणि शर्मिष्ठा तिचे पाय चेपीत बसली आहे हेही त्याच्या नजरेस पडले. ययाती म्हणाला, 2 सहस्र कन्यांच्या परिवारात असलेल्या तुम्ही दोघीजणी कोण बरे आहात? तुम्ही दोघींचे गोत्र कोणते आणि तुमची नावे काय आहेत हे कळून घेण्याची माझी फार इच्छा आहे. यावर देवयानी म्हणाली, राजा, तुझे कुतूहल मी पूर्ण करते. मी काय सांगते ते नीट ऐक. असुरांचे गुरु जे शुक्राचार्य त्यांची मी कन्या आहे आणि माझ्याजवळ ही जी कन्या दिसत आहे ती माझी मैत्रीण तर आहेच, पण मी जेथे जाईन तेथे माझ्या मागोमाग येणारी दासीसुद्धा आहे. असुरांचा अधिपती जो वृषपर्वा त्याची ही कन्या आणि तिचे नाव शर्मिष्ठा आहे. ययाती म्हणाला, हे लावण्य लतिके, ही तुझी सौंदर्यशालिनी मैत्रीण तू म्हणतेस त्याप्रमाणे जर असुरराज वृषपर्व्याची कन्या असेल तर ती तुझी दासी कसे बरे झाली ही जाणून घेण्यासाठी मला फार मोठे कुतूहल आहे. यावर देवयानी म्हणाली, राजा, प्रत्येकाचे भवितव्य त्याच्या दैवाप्रमाणे ठरत असते. ही घटना प्रत्यक्ष दैवानेच घडवून आणली आहे असे निश्चयाने समज आणि निरर्थक गोष्टी बोलू नकोस. तुझे रूप राजाचे आहे, तुझा वेशही राजाचाच आहे आणि तुझी वाणी तर वेदाध्ययनाने अधिक शुद्ध झालेली दिसत आहे. तुझे नाव काय बरे आहे? तू आलास कोठून आणि तू कोणाचा पुत्र आहेस ते मला सांग. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.